नाथ नाथ साक्षात श्री अंजनी सुत पुंडलिकाच्या सहाय्याला अवतरले असते तर चिंता करण्याची आवश्यकता नाही। हे जरी खरं असलं तरी श्रीमंतांच्या सहाय्याची आवश्यकता पडली म्हणजे कलीने निर्माण केलेलं संकट नक्कीच भीषण असणार। परिस्थितीची तुझी जाण अतिशय योग्य आहे, म्हणूनच मी अंजनी सुतांना पाचारण केलं आणि मी स्मरण करता क्षणीच ते धावून आले। हे वायुपुत्र, मी आपला आभारी आहे। स्मरण करता क्षणीच आपण धावून आला। सेवकाला असं लाजू नका प्रभू, मी आपला जन्मजन्मीचा दास आहे। आपल्या रूपात प्रभू रामचंद्राबरोबरच श्री महादेवांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली, हे तर माझंच भाग्य। श्री विष्णू आणि श्री महादेव यांचे अंश असलेलं आपलं हे श्रीरूप कलियुगातलं सर्वश्रेष्ठ रूप आहे। काय आज्ञा आहे प्रभू? आपण जाणताच वायुपुत्र, भक्ती मार्गाची पताका रोवणारा माझा परमप्रिय भक्त पुंडलिक माझं देऊळ उभारण्यासाठी सत्ययुगातील पाषाण आणण्याच्या मार्गात आहे। तो पाषाण पंढरीत आणण्यासाठी त्याला आपल्या सहाय्याची आवश्यकता आहे। हे सहाय्य मी कशा प्रकारे करावं प्रभू, अशी आपली इच्छा आहे। आपण माझ्याशी एकरूप होऊन सूक्ष्म रूपात माझ्या हृदयी वास करावा आणि योग्य वेळ येताच स्थूल रूप धारण करून पुंडलिकासमोर प्रकट होऊन त्याची सहाय्यता करावी। जशी आपली आज्ञा प्रभू। जय श्रीराम।